नमस्कार. स्वागत आहे तुमचं आर्यमजीज किचनमध्ये. सोयाबीन हा एक प्रोटीन रिच सोर्स आहे असं म्हणतात. त्यामुळं बऱ्याच जणांच्या आहारामध्ये सोयाबीनचा समावेश हा असतोच असतो. त्यामुळे आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे सोयाबीनचे कटलेट्स, की जे तुम्ही नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा मग दुपारनंतरच्या स्नॅक्समध्ये जर तुम्हाला चटपटीत किंवा चमचमीत खाण्याची काही इच्छा झाली असेल, तर हे कटलेट अगदी आरामात बनवून खाऊ शकता. खूप सोपे, सहज आणि खमंग. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. सर्वात आधी सोयाबीनची भाजी बनवण्याच्या आधी आपण ज्याप्रमाणे सोयाबीन पाण्यामध्ये भिजवून घेतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सोयाबीन पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. 1 तासभरासाठी सोयाबीन थंड पाण्यामध्ये ठेवा. चांगलं सोयाबीन फुलतं आणि सोयाबीन चांगलं फुगलं की त्यामधून आता आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. असं सोयाबीन चांगल्या पद्धतीनं पिळून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त पाणी यातून काढण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीनं आपण सोयाबीन पिळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय खूप चांगलं भिजलेलं आहे. अगदी हातामध्ये दाबताच सोयाबीनचे 2 तुकडे झालेले आहेत. आता हे पिळून घेतलेलं सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं जास्त सोयाबीन हे बारीक करता येईल तेवढं बारीक सोयाबीन करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीनं मी येथे सोयाबीन चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. खूप मस्त होतात याचे कटलेट्स. आता सोयाबीनचे कटलेट्स बनवण्यासाठी आपण बारीक केलेलं सोयाबीन एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये 2 उकडलेले बटाटे घातलेले आहेत. त्यानंतर बाइंडिंगसाठी याच्यामध्ये मी घातलेले आहेत ब्रेड क्रम्स. अगदी 2.5 ते 3 चमचे ब्रेड क्रम्स तुम्हाला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. जर ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही तांदळाचं पीठही या ठिकाणी घालू शकता. ब्रेड क्रम्स घातल्याच्या नंतर मी येथे घालून घेतलेला आहे कांदा. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून येथे घातलेले आहेत. त्यानंतर हिरवी मिरची आवडीप्रमाणे हिरवी मिरची घाला. काही जणांना कमी जास्त अशा चवीमध्ये तिखट लागतं, त्याप्रमाणे मिरची घाला. जर हिरवी मिरची नको असेल तर लाल तिखट घातलं तरीही चालेल. त्यानंतर भरपूर सगळी हिरवी कोथिंबीर आणि वरून थोडेसे मसाले. तर मसाल्यामध्ये मी घातलेलं आहे धनिया पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडरनं टेस्ट खूप छान येते आणि चवीपुरतं मीठ. हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने याचा चांगला गोळा मळून घ्या. याच्यामध्ये अजिबात पाणी टाकण्याची गरज पडत नाही. ब्रेड क्रम्स टाकल्यामुळे याला चांगली बाइंडिंगही येते आणि पाणी न घालता अशा पद्धतीचा एक छान गोळा तयार होतो. आता याचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. याचा कटलेट्सचा शेप द्या. तुम्ही पाहू शकताय पाण्याचा हातही घेतलेला नाही आहे मी किंवा त्या मिश्रणामध्ये थोडंसंही पाणी न घालताही अतिशय छान आपले कटलेट्स बनतात. गोळा व्यवस्थित तयार होतो आणि अशा पद्धतीनं मी कटलेट्स बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पूर्ण तळून घ्यायचे असतील तर तुम्ही तळूनही घेऊ शकता, परंतु मी इथं शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर शॅलो फ्राय करण्याच्या आधी मी येथे मैद्याची स्लरी करून घेतलेली आहे आणि कोटिंगसाठी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. एक कटलेट मैद्याच्या पेस्टमध्ये आपल्याला घोळवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. खूप मस्त लागतात हे कटलेट्स. एकदा नक्की ट्राय करा. अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडतात आणि घरच्या साहित्यामध्ये बनलेले आहेत. अतिशय हेल्दी आहेत. अशा पद्धतीनं सर्व कटलेट्सला मी कोट करून घेणार आहे. तोपर्यंत आपला पॅनही मी गरम व्हायला ठेवलेला आहे.
आणि सर्व आपले कटलेट्स कोट झाले आणि आपला पॅनही गरम झालेला आहे. त्यामध्ये अगदी 2 ते 2.5 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यावरती हे आपल्याला कटलेट्स शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप मस्त होतात. दोन्ही साईडनी तेलामध्ये चांगले भाजून घ्या. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता. मी दोन्ही बाजूंनी छान असे हे कटलेट्स आता भाजून घेतलेले आहेत. खूप छान लागतात. पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत मस्त लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.